Good morning, students. General Science 7th. Today we learn about chapter number 5, food safety. Next point, food storage and preservation. Food protection म्हणजे अन्न संरक्षण किंवा अन्नाचे रक्षण. Prevention of food spoilage by microbial growth and infection by pests is called food protection. Prevention of food spoilage म्हणजे अन्न पदार्थाचा बिघाड थांबवणे बाय मायक्रोबियल ग्रोथ म्हणजे कोणापासून तर सूक्ष्मजीवांपासून अँड इन्फेक्शन बाय पेस्ट कीटकांपासून संरक्षण करणे सुरक्षित ठेवणे अन्न. दिस प्रोसेस इज कॉल्ड फूड प्रोटेक्शन म्हणजे अन्न संरक्षण. अँड फूड प्रिझर्वेशन म्हणजे अन्नाचे परिरक्षण. प्रिझर्व करणे म्हणजे साठवून ठेवणे सुरक्षित करणे अन्न सुरक्षित ठेवणे. यूज ऑफ व्हेरियस प्रेझेंटेटिव्स टू प्रिव्हेंट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम अँड फूड स्पॉइलेज ड्यू टू इंटरनल फॅक्टर्स. अन्नातील अंतर्गत घटकांमुळे इंटरनल फॅक्टर्स मीन्स अंतर्गत घटक. अन्नातील अंतर्गत घटकामुळे होणारा बिघाड टाळून अन्न पदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यामध्ये काही रसायने वापरली जातात त्यांना परिरक्षक म्हणतात आणि त्या क्रियेला अन्न परिरक्षण म्हणतात. मेथड्स ऑफ फूड प्रिझर्वेशन और प्रोटेक्शन. अन्न पदार्थाचे संरक्षण होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती. फर्स्ट फ्रीजिंग म्हणजे गोठणीकरण. स्मोकिंग धुरीकरण. यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशकांचा वापर. इरेडिशन्स म्हणजेच किरणीयन. यूज ऑफ इनर्ट गॅस म्हणजेच वायूंचा वापर. यूज ऑफ प्रेझेंटेटिव्स म्हणजे परिरक्षकांचा वापर. अँड पॉस्चरायझेशन मीन्स अन्नपदार्थ जंतुविरहित करणे. फर्स्ट फ्रीजिंग. It occurs in the freeze. In freeze there is low temperature. Due to low temperature, biological and chemical reactions in food are slowed down. म्हणजे कमीत कमी तापमानामुळे अन्नपदार्थातील जैविक आणि रासायनिक क्रिया थांबवल्या जातात किंवा त्यांचा वेग कमी केला जातो. त्यामुळे अन्नपदार्थ बिघडण्यापासून वाचले जातात. ड्यू टू दिस फूड रिमेन्स इन गुड कंडिशन फॉर लॉंगर टाइम. यामुळेच अन्नपदार्थ चांगल्या स्थितीमध्ये दीर्घकाळ टिकू शकतात. दिस इज कॉल्ड फ्रीजिंग. मीन्स फूड्स आर स्टोर्ड ॲट द लो टेम्परेचर. देन सेकंड स्मोकिंग धुरीकरण. फूड इज प्रिझर्व्ड विथ द हेल्प ऑफ स्मोक इज कॉल्ड स्मोकिंग. म्हणजे अन्नपदार्थ साठवण्यापूर्वी त्याच्यावर धूर फवारला जातो. स्मोक म्हणजे धूर. दिस इज कॉल्ड स्मोकिंग. स्मोक ऑफ ॲल्युमिनियम फॉस्फेट इज यूज्ड. द केमिकल नेम ॲल्युमिनियम फॉस्फेट. द स्मोक ऑफ ॲल्युमिनियम फॉस्फेट इज स्प्रेड ऑन फूड. Third, use of insecticides. Protection of food from insects by chemicals is called insecticides. The chemicals used which kills insects in the food. So these chemicals are called insecticides. Example, methylene, melathine is used to protect grains from insects. Then fourth, irradiation. Food is exposed to ionizing radiations to destroy the microbes, insects and fungus is called irradiation. अन्न पदार्थावर विशिष्ट प्रकारची किरणे सोडल्यामुळे
रेडिएशन्स म्हणजे किरणे किंवा प्रारणे सोडल्यामुळे त्यातील जंतू, कीटक आणि बुरशी नष्ट होतात. कोणत्या प्रकारची रेज आहेत? फर्स्ट, हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स म्हणजे जास्त ऊर्जा असलेले इलेक्ट्रॉन्स अन्नावर फवारतात. एक्स रेज and gamma rays. X-ray is used in milk dairy to kill the germs in the milk, and gamma rays are used for slowing down the sprouting of potato onions. Also used in to increase the ripening period of fruits म्हणजे त्या फळांचा पिकण्याचा कालावधी वाढवणे म्हणजे कच्चे फळं जास्त काळ टिकवणे म्हणजे जास्त काळ ते साठवता येतात. आणि पोटॅटो अनियन म्हणजे बटाटा आणि कांदा यांना अंकुर फुटण्यास प्रतिबंध करणे म्हणजे जास्त काळ साठवायचे असल्यास त्याला मोड येतात. स्प्राउटिंग म्हणजे मोड येणे ते टाळण्यासाठी किंवा ते कमी करण्यासाठी गॅमा रेज वापरतात. Fourth, use of inert gas. Inert gas means insert gas वायूंचा वापर करणे. Protection of food from fungus and insects by using nitrogen gas. नायट्रोजन वायूचा उपयोग करून अन्न पदार्थातील फंगस म्हणजे बुरशी आणि कीटक यांना वाढण्यास प्रतिबंध करणे. This gas is filled in airtight packets. म्हणजे हवाबंद अन्नाचे पॅकेट आपल्याला मिळतात बाजारामध्ये विकत. त्यामध्ये काय काय पोटॅटो वेपर्स अँड अदर प्रोडक्ट्स. बाजारामध्ये मिळणारे वेपर्स, कुरकुरे यासारखे जे पॅकेट्स असतात त्यामध्ये नायट्रोजन वायू वापरतात. 5. यूज ऑफ प्रेझेंटेटिव्स. अन्न परिरक्षकांचा वापर करणे. The preservatives are two types, natural and chemical. Natural, salt, sugar, oil. म्हणजे आपण मीठ, साखर, तेल हे नैसर्गिक अन्नरक्षक म्हणून वापरतो. Chemical preservatives are acetic acid, is called vinegar, citric acid, sodium benzoate. Natural preservatives are used in pickles म्हणजे लोणची, जॅम्स, मुरांबा, पेठा यासारखे अन्न पदार्थ टिकवण्यासाठी नॅचरल प्रेझर्वेटिव्स वापरले जातात. केमिकल प्रेझर्वेटिव्स आर युज्ड इन सॉस, डेलिस, जॅम्स, पॅक्ड रेडी फूड्स. सिक्स्थ, पाश्चरायझेशन म्हणजे निर्जंतुकीकरण. Heating the milk or other foods stuffs up to certain temperature and cooling quickly with destroy microbes in food is called pasteurization. अन्न पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवणे आणि लगेच तो थंड करणे त्यामुळे त्यातील जंतू नाहीसे होतात. मायक्रोज म्हणजे सूक्ष्मजीव नाहीसे होतात. इट्स कॉल्ड निर्जंतुकीकरण म्हणजे पाश्चरायझेशन. एक्झाम्पल, मिल्क इज हिटेड ॲट 80 डिग्री सेल्सिअस फॉर 15 minutes and cooled it quickly which keeps food safe for longer duration. घरातील दूध आपण 80 डिग्री सेल्सिअस पण उकळून लगेच गार करून साठवलं तर ते जास्त काळ टिकू शकतं, नासत नाही दूध. These 6 methods are used in food preservation. Then next point, food adulteration म्हणजे अन्न भेसळ. There is a necessary as food safety and find out the food adulteration म्हणजे अन्नातील भेसळ सुद्धा शोधून काढणं महत्त्वाचं आहे.
द वेज ऑफ फूड अल्ट्रेशन म्हणजे अन्न पदार्थात भेसळ कशी केली जाते. इट इज ह्युमन ॲक्टिव्हिटी. वन, रिमूव्हल ऑफ सम इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ फूड म्हणजे अन्नातील काही महत्त्वाचे घटक विक्रीपूर्वी काढून घेतात. एक्झाम्पल, रिमूव्हल ऑफ फॅट फ्रॉम मिल्क म्हणजे अन्नातील क्रीम काढून घेणे, फॅट्स काढून स्निग्धांश काढून घेणे. एसेन्स ऑफ क्लोव्ज अँड कार्मेल्स म्हणजे लवंग आणि वेलदोडे यांच्यातील तेल अर्क काढून घेतात विक्रीपूर्वी, म्हणजे आपणाला बाजारामध्ये मिळतात ते अर्क काढून घेतलेले. सेकंड, मिक्सिंग अप लो क्वालिटी इनएडिबल और चीपर मटेरियल और हार्मफुल कलर विथ फूड म्हणजे अन्नपदार्थामध्ये हलक्या प्रतीचं अखाद्य किंवा स्वस्त घातक असे पदार्थ अन्नपदार्थ मिसळले जातात किंवा रंग दिला जातो. थर्ड, मिक्सिंग ऑफ सम हार्मफुल मटेरियल्स लाईक स्मॉल स्टोन्स, फाईन सँड, आयर्न फिलिंग्स, युरिया, डंग ऑफ हॉर्स, सॉडस्ट म्हणजे काही वेळा अन्नपदार्थांमध्ये घातक असे पदार्थ, त्यामध्ये लहान खडे, लहान बारीक वाळू, लोखंडाचा बारीक चुरा, युरिया, घोड्याचा लीद म्हणजे शेण आणि लाकडाचा भुसा यासारखे पदार्थ देखील अन्नात मिसळले जातात. चार्ट shows what types of adulterants which are mixed in the food. First, milk. Milk is adulterated by water or urea. दुधामध्ये पाणी किंवा युरिया मिसळला जातो. रेड चिली पावडर म्हणजे तिखट, लाल तिखट, यामध्ये अडल्टरेटेड ब्रिक डस्ट म्हणजे यामध्ये बिटाचा चुरा मिसळला जातो. टर्मरिक पावडर म्हणजे हळद पावडर, त्यामध्ये मेटॅनिल येलो नावाचा केमिकल मिसळला जातो, त्यामुळे हळद पिवळी दिसते, धमक पिवळी दिसते. इट इज डेंजरस टू ह्युमन हेल्थ. ब्लॅक पेपर which is mixed with seeds of papaya. Black pepper means काळे मिरे, या मिरेमध्ये पपईच्या बिया मिक्स केल्या जातात. रवा, रवा इज मिक्स्ड विथ आयर्न फिलिंग्स म्हणजे रव्याचं वजन वाढावं म्हणून लोखंडाचा बारीक चुरा मिसळला जातो. हनी म्हणजे मध, या मधामध्ये वॉटर ऑफ जेजरी म्हणजेच गुळाचं पाणी मिसळलं जातं. आईस्क्रीम, यामध्ये वॉशिंग पावडर, वॉशिंग धुण्याचा सोडा, पेपर पल्प म्हणजे कागदाचा लगदा मिसळला जातो. व्हीट और ज्वार म्हणजे गहू किंवा ज्वारीमध्ये स्मॉल स्टोन्स बारीक खडे मिसळतात. टी पावडर इज मिक्स्ड विथ सॉडस्ट लाकडाचा भुसा मिसळतो रंग देऊन. Thus, different types of adulterants are used in the food. We have to find a perfect adulterant. It is food safety. Today we learn about food protection, methods of food preservation or protection, their examples, and food adulteration. Solve exercise and ready for test. Thank you.